पेत्राच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नम्र जनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, अशासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध श्रद्धेत दृढ असे उभे रहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून त्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले. तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ आणि सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. माझ्या मते श्रद्धावान असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून फाटवून यात बोध केला आहे आणि साक्ष दिली आहे की ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांस सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने 11 शिष्यांस सांगितले, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो श्रद्धा ठेवतो आणि स्नान संस्कार घेतो त्याचे तारण होईल. जो श्रद्धा ठेवत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ह्याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करत होता आणि घडवणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.